बहुतेक ना तू मला सिरियसली घेतलं नाहीये सासू. तुला बोललो होतो ना मी त्या सारंगपासून लांब राहायचं, अंतर ठेवायचं. तू ना त्या सारंगला आज लेप लाव, बघ आज त्याचा शेवट करतो की नाही ते. सावली, एक विचारू का? विचारा ना वहिनी. मला असं जाणवलंय की तू सारंगपासून लांब पळतेस. काय कारण? काही नाही. मग काल रात्री तू लेप लावायला का नाही आलीस? बरं, आता एक काम करा, दोघांनी मार्केटला जाऊन भाजी घेऊन ये. नको, मी चहा बनवते ना, तुम्ही जा ना. पाहिलंस, नक्की काहीतरी मनात चालू आहे, पण काय चालू आहे ते नाही सांगणार. सावली, असं वागलीस तर कोणालाही असंच वाटेल ना की तू त्याला टाळतेस म्हणून. काय झालंय? का जायचं नाही तुला त्याच्यासोबत? चिडलीस का त्याच्यावर? नाही वहिनी, चिडण्यासारखं त्यांनी काही केलंच नाहीये. मग मला आता काही ऐकायचं नाही. दोघांनी जा आणि मार्केटला जाऊन भाजी घेऊन या. नाही तर घरातले सगळे उपाशी राहतील, कळलं? अगं चल ना, काय हट्ट धरून बसली आहेस? उपाशी राहतील सगळे, चल ये. येते मी. जेवायला आले होते इथे. हो, ते सारंग सर. काल रात्री सावली इथे आली होती ते सारंगपासून लांब राहण्यासाठी की ते जेवणाचा ताट दुसऱ्या कोणाला तरी द्यायला आली होती? काही कळत नाही. ला. सावली, मी इथून उजव्या बाजूने ऑफिसला जातो. हां, कारण नाहीतर ना मला मीटिंगसाठी उशीर होईल. तू इथूनच घरी जा, मी तुला कॅब करून देतो. नाही, मी रिक्षाने जाईन. जाशील? हो. सावकाश जा. हॅलो वहिनी, ऐश्वर्या वहिनीला सगळं कळलंय ताराबद्दल.
आणि घरी जाऊन ती मॉमला सगळं सांगणार आहे. ऐश्वर्या काय झालंय आणि अशी कोणती गोष्ट आहे की ती मॉम आल्यानंतर सांगणार आहेस? ते तुला मॉम आल्यावरच कळेल, कारण त्या बाबतीत डिसिजन फक्त मॉम घेऊ शकतात. सो वेट. काय काय झालं ऐश्वर्या? एवढ्या अर्जंटली का बोलवून घेतलंस? हा, कारण आम्ही मीटिंग सोडून आलोय. एवढं काय महत्वाचं आहे? आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकल्यानंतर हा प्रश्नच राहणार नाही. शिवाय मी डोळ्यांनी पाहिलं, त्यामुळे काहीच कन्फ्युजन नाहीये. इनफॅक्ट अस्मीने ते माझ्या नजरेसमोर आणून दिलंय. काय आता सांगशील का? भैरवी वझेची मुलगी तारा वझे आपल्या आउट हाऊस मध्ये सोहमने आणून ठेवलं तिला इथे. व्हॉट? सोहम? मला खात्री आहे तिला पळवून आणलंय तुझ्या या लेकानी. भैरवी वझेची मुलगी तारा वझे माझ्या आउट हाऊस मध्ये, आणि सोहमने आणलंय तिला इथे. याचा अर्थ माझ्या मागे सोहमने माझा विश्वासघात केलाय. माझ्याच मुलानं? इम्पॉसिबल. ती भैरवी इथे आपल्या दारात जेव्हा आली होती तेव्हा मी तिला कॉन्फिडेंटली सांगितलं होतं की माझ्या घरातलं कोणीही या कटात सामील नाही. सारंग, अजून कोण कोण आहे यात? नाही, मला नाही माहिती आई. सोहम कुठे? सोहम, बबलू आणि तारा तिघांना मी आउट हाऊस मध्ये लॉक केलंय.